झाडांना चांगले फुलं येण्यासाठी शिवीट लोखंडाच्या कढईमध्ये कांद्याच्या साली अशा पद्धतीने भिजत ठेवलेल्या आहे. कांद्याच्या साली आणि शिवीट आणि दुसरं बघा 1 चमचा राख आणि 1 चमचा हळदीचा वापर केलेला आहे. 2 वेगवेगळे खतं केले आहे. 2 ते 2 दिवस भिजत ठेवले तरी चालेल. जेवढं पाणी घेतलं हे पहिल्या खताचं बघा याच्यात थोडेसे एखादं असं सुकलेलं पानसुद्धा टाकलेलं आहे. कांद्याच्या साली आहे, लोहसुद्धा मिळणार आहे आणि जेवढं खत आहे ना त्याच्या 4 पट मी याच्यात पाणी टाकलेलं आहे. आणि आता बघा हे जे दुसरं खत बनवलं आपण राखेचा उपयोग खूप जास्त करू नये. तो 1 ते 2 चमचेच आपण करू शकतो, कारण त्यानं बऱ्याच चांगल्यासोबत काही वाईटही गोष्ट घडू शकतात त्याच्यामुळं. आणि बघा आता हे 2 खतं मी पहिलं हे जे खत आहे पहिले 3-4 झाडांना देते आणि दुसऱ्या झाडांना देते. हे याच्यासाठी करून बघितलं कोणत्या खताचा लवकर रिझल्ट मिळते, कारण राखेमध्ये भरपूर गुणधर्म असतात. राख ही उत्तम खत म्हणून ऑर्गॅनिक उपयोग करू शकतो आपण. त्यात पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम असते आणि pH वाढते. त्याच्यामुळं राखेचा जास्त उपयोग आपण झाडांवर नाही करू शकत आणि खूप दिवसातून असा करू शकतो मात्र. आणि बघा आता 2 प्रकारचे खत देण्याचे कारण असे 3 कुंड्यांना वेगळ्या पद्धती खत दिलं आणि 3 कुंड्यांना वेगळं. कोणत्या खताचा कसा रिझल्ट मिळते हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या बघायला मिळणार आहे. कारण बरेच दिवस झाले उन्हाळ्याच्या गरमीमुळे झाडामधला जो कच राहते तो पाणी देऊ आपण पूर्ण निघून जाते आणि झाडांना फुलं येण्याची संख्या खूप कमी झालेली होती. म्हणून ह्या खताचा उपयोग केलेला आहे ह्या 6 प्लांटवर. आणि याचा रिझल्ट पाहण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद तुम्हाला.